भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 125वी जयंती आहे आणि ही 125वी जयंती जी आहे ती शतकोत्तर जे आहे ते रौप्य महोत्सव म्हणून साजरी केली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते 4 दिवस केलं जाणार आहे आणि आज पहिला दिवस आहे आणि आज पहिल्या दिवशी जे आहे ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार जे आहेत ते या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत। कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी केल्यामुळे जे आहे ते शरद पवार यांना जो आहे तो शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने पुरस्कार दिला जाणार आहे आणि हा पुरस्कार जो आहे तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिला जाणार आहे। राजकारणापलीकडे जे आहे ते घट्ट मैत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांची आहे आणि हे दोन राज्यातले मातब्बर नेते या पुरस्काराच्या निमित्ताने श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार आहेत। 5 लाख रुपये आणि 5 लाख रुपये रोख रक्कम स्मृतिचिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन जे आहे ते नितीन गडकरी जे आहे ते शरद पवार यांना सन्मानित करणार आहेत। जय्यत तयारी या कार्यक्रमाची या ठिकाणी झालेली आहे। दुसरीकडे राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। 11 वाजता साधारणतः त्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता जे आहे ते या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। याच ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे। आपण बघू शकतो जय्यत तयारी या ठिकाणी केली आहे आणि या ठिकाणी व्यासपीठाच्या मुख्य स्टेजच्या समोर जे आहे ते आपण बघू शकतो या ठिकाणी आकर्षक अशी रांगोळी देखील या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। दुसरीकडे राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात जे आहे ते शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, शेतकऱ्यांना नवीन प्रयोग करता आले पाहिजे यासाठी जे आहे ते या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। जेव्हा भाऊसाहेब देशमुख कृषी मंत्री होते त्यांनी तेव्हा आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनी जी आहे ती दिल्लीमध्ये केली होती आणि त्याच धर्तीवर जर आता आपण अमरावतीमध्ये पाहिलं तर राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कृषी प्रदर्शनीला मोठ्या प्रमाणावर जे आहे ते शेतकरी येणार आहे आणि सोबतच दुसरीकडे जर आपण पाहिलं तर शरद पवार आणि नितीन गडकरी हे राज्यातले 2 महत्त्वाचे मातब्बर नेते आहेत। नेहमीच राजकारणापलीकडे त्यांनी आपली मैत्री जपलेली आहे, पारिवारिक कुटुंब संबंध नाते जपले आणि हे महत्त्वाचे 2 नेते जे आहेत ते या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।